महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यात स्थित असलेलं पुरातन थोडा आवाज खूप जात नाही. आवाज येत नाही म्हणाले. थोडा आवाज कमी करू. मंदिर जे आहे ते 1500 वर्षापूर्वीचं जुनं आणि पुरातन नरसिंह मंदिर आहे. मंदिराची निर्मिती रामदेवराय आणि कृष्णदेवराय यादव यांच्या कालखंडामध्ये झाली आहे आणि तेव्हापासून हे आज सगळ्याचं जतन आणि संवर्धन करून ठेवलेलं हे पुरातन लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे. मंदिराच्या कडेनी 2 नद्या वाहतात. या बाजूला वाहती ती नीरा नदी आहे आणि याच्या विरुद्ध बाजूला वाहती ती भीमा नदी आहे आणि ह्या दोन्ही उभयतांचा संगम मंदिराच्या पाठीमागे होतो. तर या संगम स्थानावरती असलेलं हे पुरातन लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर. मंदिरामध्ये इथे नरसिंह कसे आले, या भागाची पार्श्वभूमी कशी झाली, याच्या पाठीमागे कथा आहे की भक्त प्रल्हादाचा जन्म ठिकाण आणि भक्त प्रल्हादाने केलेली तपश्चर्या भूमी हे नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी कयादू, भक्त प्रल्हादाची आई कयादू हिचे प्रसूती या ठिकाणी झाली आहे आणि म्हणून भक्त प्रल्हादाचं जन्मस्थान म्हणून या ठिकाणी नीरा नरसिंहपूरला संबोधलं जातं. त्याचबरोबर नीरा आणि भीमा अशा 2 नद्यांच्या संगमावरती भक्त प्रल्हाद लहानाचे मोठे झालेत आणि त्यांनी दररोज संध्यावंदन, व्रतवैकल्य, पूजा अर्चना, सेवा करत 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 असा 12 वर्षाचं एक तपश्चर्या आमच्याकडे केली आहे. म्हणून एक तप म्हणतो आपण, जेव्हा सेवा करतो तेव्हा 12 वर्ष त्याचे कंप्लीट होतात. बरोबर आहे. म्हणजे 12 वर्ष आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा एक तप आपलं पूर्ण झालं असं आपण संबोधतो आणि म्हणून प्रल्हादानी नीरा नरसिंहपूरच्या तीर्थक्षेत्रावर 12 वर्षाचं तप या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून या तपश्चर्येतून ही नगरी नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र गाव या ठिकाणी तयार झालं आहे. केवळ आणि केवळ भक्त प्रल्हादाच्या वास्तव्यामुळं आणि त्यांना नरसिंह भगवाननी इथं आशीर्वाद दिला आणि त्याच्यामुळे इथं नरसिंहाचं या ठिकाणी वास्तव्य या नगरीमध्ये झालं आहे. आता नीट बघा, मगाशी तुम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आहे आतमध्ये जाऊन. समोरची जी मूल मूर्ती आहे की ज्याचं तुम्ही आत्ता दर्शन घेतलं, ही भक्त प्रल्हादानी स्वतःच्या हाताने बनवलेली वाळूची नरसिंह मूर्ती आहे. पूर्णपणे वाळूंच्या कणांपासून तयार झालेली ही मूर्ती आहे. भक्त प्रल्हाद काय करायचे, दररोज नीरा आणि भीमा नदीच्या संगमावरती बसल्यानंतर दररोज एक वाळूची मूर्ती तयार करायची. एक प्रतिकारात्मक अशी मूर्ती करायची, विग्रह करायचे आणि त्या विग्रहाची पूजा अर्चना सेवा करून त्याला विसर्जन करायचे. जसं आपण नदीला आंघोळ गेल्यानंतर महादेवाची पिंड बनवतो वाळूची, तसंच त्यांनी ती मूर्ती बनवली आणि ती मूर्ती बनवल्यानंतर 12 वर्ष तिची अखंड सेवा केली. त्या मूर्तीची दररोज बनवायचे, तिची पूजा अर्चा करायची, तिला विसर्जन करायचे, असं त्यांचा दररोजचा नित्यक्रम असायचा. हे करत 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 ज्या दिवशी 12 वर्ष पूर्ण झाले, त्यांच्या या फलप्राप्तीला 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालं आहे. त्या तपातून पहिल्यांदा भक्त प्रल्हादाला शांत रूपातनं दर्शन या मूर्तीतून मिळालेलं आहे आणि म्हणून ही मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापित केली आहे. म्हणून समोरची जी मूल मूर्ती आहे भक्त प्रल्हादकृत वाळूची असलेली नरसिंहाची मूर्ती, भक्त प्रल्हादांनी स्वतःच्या हाताने बनवलेली मूर्ती, स्वतःच्या हाताने प्रतिष्ठापित केलेली ही मूर्ती आहे म्हणून ती मूल नरसिंह मूर्ती म्हटली जाते. दुसरी एक मूर्ती आतमध्ये अभिषेक नरसिंह मूर्ती. भक्तांचे जे अभिषेक चालतात सकाळी 7 ते 12:30 आलेल्या भक्तांचे अभिषेक सेवा असतात. ह्या अभिषेकांसाठी एक दुसरी मूर्ती आतमध्ये आहे, ती शालिग्राम शिलेची मूर्ती आहे. जसा गंडकीतला शालिग्राम लक्षात, ती विष्णू देवतेचं प्रतीक असतो, विष्णूचा वास त्या शालिग्रामात असतो म्हणून त्या शालिग्रामाची नरसिंह मूर्ती आतमध्ये या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापित केली आहे. आज तिला अभिषेक नरसिंह मूर्ती म्हणून तिचा वापर केला जातो निरंतर. म्हणून सकाळी 7 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत जे काही भक्त लोक येतात त्यांच्या सगळ्या अभिषेक सेवा ह्या बाजूच्या नरसिंह मूर्तीवरती केल्या जातात. म्हणून ती मूर्ती आतमध्ये आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. का तर ती आतल्या बाजूला आहे, भक्तांचे सगळ्या अभिषेक सेवा तिच्यावरती होतात म्हणून ती समोर आपल्याला दिसत नाही, ती बाजूच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते म्हणून तिला अभिषेक नरसिंह मूर्ती त्या मूर्तीला म्हणतात. आता इतर देवस्थानांमध्ये जशी नरसिंहाच्या मांडीवरती महालक्ष्मी असते बघा, बाकीच्या सगळ्या नरसिंहाच्या देवळामध्ये तुम्ही जर गेला तर नरसिंहाच्या बाजूच्या मांडीवरती महालक्ष्मी बसलेली आहे. इथं तसं नाही आहे. लक्ष्मी आणि नरसिंह दोन्ही वेगवेगळे. म्हणून बघा आतमध्ये फक्त नरसिंहाची मूर्ती,
बाजूला स्वतंत्र महालक्ष्मीचं मंदिर आहे, इकडे स्वतंत्र मंदिर आहे. त्याचं कारण आहे की भक्त प्रल्हादासाठी पहिल्यांदा आलेत ते नरसिंह भगवान आलेत, या लक्षात. तेव्हा त्या महालक्ष्मी त्यांच्यासोबत नव्हती. नंतर जेव्हा प्रतिष्ठापना झाली तेव्हा महालक्ष्मी विरहाने आली आहे आणि म्हणून ती कुठं बसायचं तर भक्त प्रल्हाद समोर असल्यामुळे महालक्ष्मीला स्थान डाव्या बाजूला दिले, म्हणून डाव्या अंगाला इकडं महालक्ष्मीचं वास्तव्य आहे. आणि समोर भक्तराज प्रल्हाद. संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला प्रल्हादाचं मंदिर कुठंही दिसणार नाही. कुठंही फिरा तुम्हाला प्रल्हादाचं मंदिर दिसणार नाही. तर हे एकमेव असं मंदिर आहे इथं भक्त प्रल्हादांचं इथं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि म्हणून भक्त प्रल्हाद राजांचं असलेलं एकमेव नरसिंह मंदिरात या ठिकाणी आहे. आता त्यांचं असं होतं की जेव्हा तुमची प्रतिष्ठापना होईल, मूर्तीची जेव्हा प्रतिष्ठापना होईल तेव्हा मी कायमस्वरूपी तुमच्यासमोर नतमस्तक राहीन. म्हणून मध्ये आधी जर कोण माणसं जर नसले, भक्त लोक नसले तर डायरेक्ट भक्त प्रल्हाद नरसिंह मूर्तीचं दर्शन मिळतं. म्हणून मी तुमच्यासमोर कायमस्वरूपी नतमस्तक राहीन. अनादी काळापासून भक्तराज प्रल्हाद हे नरसिंह स्वामींसमोर नतमस्तक आहेत. त्यांच्या असलेल्या पादुकांवरचे चरण म्हणजे सिंहासनावरती जे चरण आहेत आणि भक्त प्रल्हादाचं जे डोकं आहे लक्षात, हे एका सरळ रेषेमध्ये आहे. एवढं अद्भुत कलाकृती या नरसिंह मंदिरामध्ये बांधली गेली आहे की मी तुमच्यासमोर कायमस्वरूपी नतमस्तक राहील. म्हणून भक्त प्रल्हाद हे कायमस्वरूपी देवाच्या चरणी शरण आहे आणि म्हणून भक्त प्रल्हादासमोर असलेलं एकमेव नरसिंहस्थान या ठिकाणी नरसिंह देवता आहे. मंदिर जे आहे ते त्रिकोणाकृती आहे. त्रिकोणाकृती म्हणजे ज्याचा जो पाया आहे तो असा पसरट स्वरूपातला आहे आणि वरचा जो असा त्रिकोणासारखा एकमेकांना मिळत आहे, निमुळता आहे आणि म्हणून तसं स्ट्रक्चर ह्या मंदिराचं काहीसं बांधलेलं आहे त्रिकोणासारखं, की जो पाया बांधला आहे तो नीरा आणि भीमा अशा दोन नद्यांच्या संगमाच्या पाण्यामध्ये गेला आहे. म्हणजे रिव्हर बेसिनमध्ये नद्यांचं जे खोरं आहे त्या खोऱ्यात दोन्ही मंदिराचे दोन्ही बाजूंचे पाये गेलेले आहेत आणि वरचा जो हिस्सा आहे असा त्रिकोणाकृती बांधला आहे आणि म्हणून आज सगळ्यात हे मंदिर तग धरून आहे. कारण गेली अनादी वर्ष झाली, म्हणजे 1500 वर्ष मंदिराला झाली आहेत आणि तेव्हापासून हे ऊन वारा पाऊस, मधीच भूकंप येतो आहे, मधीच वादळ येतं आहे, याच्यासाठी सगळं तग धरून आज हे मंदिर असं भक्कम स्वरूपामध्ये तग धरून आहे. त्याचं कारण पायामध्ये असलेलं जे शिसं आहे लक्षात, त्याला आपण शिसं म्हणतो, काष्ट. हे जे काष्ट आहे हे त्याच्यामध्ये घातल्यामुळं आज सगळ्यात हे मंदिर असं पग धरून आहे आणि हे तग धरून असलेलं मंदिर कोणत्याही प्रकारचं डॅमेज आजपर्यंत मंदिराला झालेलं नाही. एवढं भक्कम स्वरूपातलं हे पुरातन नरसिंह मंदिर हे जतन आणि संवर्धन आज सगळ्यात हे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर मंदिराच्या पाठीमागे ज्या नीरा आणि भीमा अशा दोन नद्यांचा संगम स्थान आहे, त्या संगम स्थानावरती तिने चंद्रासारखा चंद्रकोर केलेला आहे. संगम झाल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की संगम ज्या ठिकाणी होतो तिथून पुढेशी काहीशी नदी जाते आणि एकदम टर्न करते. एकदम ती चंद्राची जशी कला असते चंद्रकोर, तशीच ही असा एक टर्न घेते आहे आणि टर्न घेतल्यामुळं तिला परत चंद्रभागा असं म्हटलेलं आहे. म्हणून पंढरपूरला या दोन्ही नद्यांचं पाणी गेल्यानंतर चंद्रभागा म्हणतात. त्याचं कारण की इथं जे चंद्रकोर केला आहे, जो संगम झाल्यानंतर तिने जो चंद्रकला केली आहे आणि म्हणून तिच्यासाठी झाल्यामुळं तिला चंद्रभागा असं म्हटलेलं आहे. म्हणून इथं आमच्याकडे नीरा भीमा चंद्रभागा आणि गुप्त स्वरूपातली असलेली गंगा या ठिकाणी नीरा नरसिंहपूरला आपल्याला पाहायला मिळते. मग संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, उमा रमा एकसरी वाराणसी ते पंढरी गया तेची गोपाळपूर प्रयाग नीरा नरसिंहपूर. आम्हाला नीरा आणि भीमा अशा दोन नद्यांचा संगम आणि गुप्त स्वरूपातली गंगा असल्यामुळं प्रयागराजला ज्याप्रमाणे दोन नद्यांचा संगम आणि गुप्त स्वरूपातली सरस्वती आहे तशीच इथंच काहीशी परिस्थिती असल्यामुळं संत तुकाराम महाराजांनी दक्षिण प्रयाग हे नीरा नरसिंहपूरला सांगितले. उमा रमा एकसरी, आमच्याकडे दोन नद्या आहेत उमा आणि रमा, म्हणून नीरा आणि भीमा अशा दोन नद्या. वाराणसी ते पंढरी, वाराणसीला पंढरी संबंध, वाराणसी ते पंढरी. गया तेची गोपाळपूर, गोपाळपूरला विष्णुपाद आहे लक्षात. जसं गयेला आहे, गयेला जसं विष्णूचा पाद आहे तसा हा विष्णुपद गोपाळपूरला आहे. पंढरपूरच्या शेजारी श्रीकृष्ण मंदिर आहे आणि तिथंच विष्णूचं स्थान केलेलं विष्णुपाद आहे. म्हणून तिथं गया तेची गोपाळपूर आणि प्रयाग नीरा नरसिंहपूर म्हणून दक्षिण प्रयाग म्हणजे सध्याचं प्रयागराज उत्तर प्रदेशमधलं, जिथे आपला कुंभमेळा रिसेंटली झाला आहे, तसं इथे
नीरा नरसिंहपूरला या तीर्थक्षेत्रावरती या नद्यांचा संगम असल्यामुळं दक्षिण प्रयाग आम्हालाही संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. मंदिर जे आहे हे शांत नरसिंह मंदिर आहे. मुख्य देवता शांत देवता आहे. आमचा जो देव आहे नरसिंह देव याचे 2 अवतार, उग्रावतार, शांत अवतार. उग्रावतार जो झाला आहे तो अकराळ विकराळ स्वरूपातला उग्र अवतार जो झाला तो हिरण्यकश्यपूच्या वधाच्या वेळी झालेला अवतार आहे. त्याला हिरण्यकश्यपूच्या वधाच्या वेळी झालेला अवतार उग्र अवतार समजलं. शांत अवतार जो आहे तो एका भक्ताला दिलेलं दर्शन हे शांत स्वरूपातलं आहे. म्हणून इथे जे नरसिंहाला दर्शन दिलं, नरसिंहाने जे दर्शन दिलं भक्त प्रल्हादासाठी ते शांत स्वरूपातलं आहे. म्हणून आमचा जो नरसिंह आहे तो शांत नरसिंह आहे. म्हणून इथं भजन कीर्तन प्रवचन व्याख्यान ह्या सगळ्या गोष्टी करायला चान्स मिळतो, वाव मिळतो. त्याचं कारण आहे की साक्षात आमची जी देवता आहे ती शांत देवता आहे. म्हणून या देवतेला भजन कीर्तन प्रवचन व्याख्यान आपण आरती गातो ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचतात. म्हणून या देवतेला हे सगळं इथं प्रिय आहे. म्हणून आमच्याकडे नारदीय कीर्तनासहित भजन होतात, कीर्तन होतात, प्रवचन होतात, व्याख्यान होतात, सुगम संगीत होतात, क्लासिकल शास्त्रीय संगीत होतात. त्याचं कारण म्हणजे देवतेला प्रिय असलेलं जे शांत आणि सुमधुर जे गायन आहे हे देवतेला विष्णू देवतेला प्रिय आहे. आणि म्हणून आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी इथं या सभा मंडपामध्ये केलं जातं. म्हणून याला भक्त प्रल्हाद सभा मंडप म्हणतात. आणि म्हणून ही जागा या सेवेसाठी इथं या ठिकाणी आहे. मंदिर जे आहे ते जवळपास 20 एकर कार्पेट क्षेत्रावरती वसलेलं आहे. मंदिराचा जो पाया आहे, मंदिराचे जे बांधकाम आहे ते जवळपास 20 एकर क्षेत्रावरती वसलेलं आहे. आणि पुरातन असल्यामुळे याचा मेंटेनन्स, इलेक्ट्रिसिटी, कर्मचाऱ्यांचे पगार हे भक्त लोक जे डोनेशन देतात त्या डोनेशनवरती हे चालतात. आणि म्हणून निरंतर हे मेंटेनन्स सगळ्या गोष्टी आज सगळ्यात सुरू आहे. जेव्हा रामदेवराय आणि कृष्णदेवराय यादव यांनी जेव्हा मंदिर बांधलं त्याच्यानंतर मंदिरामध्ये परत कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन झालं नाही. परंतु महाराष्ट्रात जे पेशवे होते, नानासाहेब पेशवे, बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे, या 3 पेशव्यांनी मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला आहे. म्हणजे यादवांच्या काळानंतर पेशव्यांच्या काळापर्यंत जो काही स्पॅन गेला, जो काही पिरियड गेला, कालखंड गेला, यामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नव्हती. परंतु जी काही पडझड झाली त्या दुरुस्तीचं काम पेशव्यांनी स्वतः बाजीराव पेशव्यांनी केलेलं आहे. आणि तेव्हा जी डागडुजी केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या करत आहेत. आम्हाला महाराष्ट्र शासनाने 2014 ते 19 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा फर्स्ट टाईम आमच्याकडे ही डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. आणि म्हणून या तयार झालेल्या ह्या स्ट्रक्चरवरती ह्या 265 कोटी रुपयेचा एक भव्य निधी आम्हाला फडणवीस साहेबांनी दिला आहे. आणि त्या दिलेल्या फंडिंगमधून हे सध्या मंदिर परिसर याचा जो कायापालट आहे, घाटांची निर्मिती, नद्यांवरचे असणारे ब्रिज आणि भक्तांसाठीचं भक्तनिवास, हे सगळं फडणवीस साहेबांनी दिलेल्या फंडिंगमधून सध्या चालू आहे. आणि 12 वर्षाचा हा प्लॅन आहे. 2027ला हे सगळं कार्यकाल संपणार आहे आणि त्याच्यानंतर हे भक्तांसाठी लोकार्पण केलं जाईल. असं ही सध्या तीर्थक्षेत्रावरची असलेली विकास कामं ही निरंतर स्वरूपामध्ये या ठिकाणी चालू आहेत. मंदिर ज्या सभामंडपात बसला आहे हे लाकडी सभामंडप जो आहे हा पेशव्यांच्या काळामध्ये बांधलेला आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगातलं असलेलं भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये, आणि त्या ठिकाणी भीमा नदीचा उगम आहे. तर ह्या भीमाशंकरचं जे जंगल आहे ह्या जंगलातनं आलेलं हे लाकूड आहे. अख्खे लाकूड आहे, ह्याला जॉईंट नाही आहेत कुठे, या स्तंभांना कुठेही जॉईंट नाही आहेत. मग ती लाकडं त्या जंगलामध्ये तोडायची, भीमा नदीमध्ये प्रवाहित करायचे आणि ती लाकडं इथं नीरा नरसिंहपूरला पकडायची आणि तिथून त्याच्यावरती कारागिरी करायचे आणि ते तेव्हा मंदिराला वापरायचे. असं पेशव्यांनी त्यावेळेस केलेलं नियोजन होतं. आणि म्हणून ती आज सगळ्यात ही लाकडं जी आहेत हे त्यावेळेसची 350 वर्षापूर्वीची पेशव्यांच्या काळातली. आणि म्हणून त्याला दर आम्ही 5, 7, 10 वर्षातनं 15 वर्षातनं एकदा त्या लाकडांना सगळं पॉलिशिंग केलं जातं, फिनिशिंग केलं जातं, मॅलामेंटचा कोड दिला जातो की त्याला किड्या मुंग्या वाळव्या अशा त्याला लागू नये, दीर्घकाळ ते स्ट्रक्चर कायमस्वरूपी तसंच राहावं, येणाऱ्या पिढ्यांना ते पाहायला मिळावं म्हणून त्याचं जतन संवर्धन तीर्थक्षेत्रामध्ये हे केलं जाते. म्हणून आमच्या देवस्थानमार्फत ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून हे मंदिर तुम्हाला मेंटेन असलेलं सुसज्ज दिसतं आहे. त्याचं कारण आमच्या सगळ्यांचे कष्ट या मंदिराच्या पाठीमागे इथं चालू आहे लक्षात. म्हणून हे आज सगळ्यात
पेशव्यांच्यामुळं हे सुस्थितीत असलेला सभामंडप आहे. म्हणून ह्याला सभामंडपाला पेशवेकालीन सभामंडप म्हणतात. म्हणून संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी, गजानन महाराज शेगावचे, अक्कलकोटचे स्वामी हे सगळे लोक नीरा नरसिंहपूरला येऊन गेलेले आहेत. अशी ही पवित्र भूमी, सगळे संत लोक, महाराष्ट्रात जेवढे संत लोक येऊन जातात ते सगळे नीरा नरसिंहपूरला येऊन गेलेले आहेत. ह्याचा नामोल्लेख सगळ्या इतिहासाच्या सगळ्या गोष्टींमध्ये नोंद आहे. आणि म्हणून हे आज तागेत हे असं पवित्र ठिकाण या नरसिंहपूर तीर्थक्षेत्र. नरसिंहाची दिनचर्या जी आहे, दररोज पहाटे 5:30 वाजता देऊळ उघडलं जातं. 5:30 वाजता देवाची काकड आरती केली जाते. 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापर्यंत देवाची प्रातःकालची पूजा केली जाते. 7 वाजता देवाला पूजा झाल्यानंतर आरती होते आणि 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आलेल्या भक्तांचे आम्ही अभिषेक करतो. प्रत्यक्ष बसून त्या लोकांचे अभिषेक सेवा केले जातात. 12 वाजता देवाला पुरणपोळीचा भोग चढवलं. जसे गणपतीला मोदक आवडतात तसे आमच्या नरसिंह भगवंताला काय प्रिय आहे तर पुरणपोळी. 12 महिने 18 काळ अखंड पुरणपोळी आहे. फक्त एकादशीला सुट्टी राहते उपवास असल्यामुळे. आणि तिथून पुढे 12 महिने अखंड भक्तांसाठी आणि देवतेसाठी प्रिय असलेली पुरणपोळीचा नैवेद्य दुपारी 12 वाजता दाखवला जातो. नंतर 12 ते 2 अन्नदान. आलेले भक्त लोक आहेत त्या परिसरात दर्शनाला येणारे, पूजाविधीसाठी येणारे हे विनमुख जाऊ नये म्हणून देवस्थानच्या मार्फत अन्नदान केलं जातं. दररोज दुपारी 12 ते 2 आलेल्या भक्तांसाठी अन्नदान सेवा. 2 वाजताच देवाची देवाची सालंकृत पूजा बांधली जाते. 2 ते रात्री संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहतं, पण कुठली पूजा अर्चक सेवा केली जात नाही. सायंकाळची 7 वाजता आरती केली जाते. 9 वाजता शेजारती होते आणि त्याच्यानंतर मंदिर बंद होतं. असं दररोजचं शेड्यूल आहे आणि त्या शेड्यूलनुसार दररोजचं नियोजन, दैनंदिन कर्म देवाचं निरंतर या ठिकाणी चालू आहे. आणि त्याचनुसार आज सगळ्यात हे मंदिर व्यवस्थापन त्या पद्धतीने काम करतात. म्हणून ह्या 4 सेवा आमच्या नरसिंह मंदिरामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट वन अभिषेक सेवा. आता येणारी जी एकादशी आहे ही आषाढ शुद्ध एकादशी, आपली पहिली एकादशी, मोठी एकादशी, ही देवशयनी एकादशी आहे. लक्षात. तिथून पुढे 4 महिने चातुर्मास चालू होतो आणि मग या चातुर्मासानिमित्त देवशयनी एकादशी, देव विश्रांतीला जातात आणि म्हणून देवशयनी एकादशीला देवाची एक विशेष पूजा केली जाते. मग भक्तांच्या वतीने, कारण तो दिवस आहे तो खास भक्तांसाठी ठेवलेला आहे. म्हणून देवशयनी एकादशीला विशेष दिवस असल्यामुळं भक्तांच्या वतीने अभिषेक सेवा केली जाते. त्याच्यानंतर येणारी लगेच चिटकून येणारी पौर्णिमा आहे, तिला गुरुपौर्णिमा म्हणतात. आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. त्या दिवशी व्यास पौर्णिमा असते. लक्षात. व्यासांची पौर्णिमा. आणि म्हणून त्या गुरुपौर्णिमेला आणि देवशयनी एकादशीला विशेष महत्त्व असल्यामुळं भक्तांच्या वतीने त्या दिवशी अभिषेक सेवा केली जाते. दुसरी सेवा म्हणजे नंदादीप सेवा. देवासमोरच्या ज्या समया आहेत ह्या 12 महिने अखंड साजूक तुपाची दिवे आहेत. भक्त लोक जे देणगी देतात, डोनेशन देतात, त्या डोनेशनवरती तो नंदादीप अखंड चालू आहे. एवढा पॉवरफुल आहे की ज्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, उद्योग, नोकरी, धंद्यात, व्यवसायात किंवा विवाह जमण्यास किंवा संतान प्राप्तीसाठी अडचणी आहेत, अशा लोकांनी मनातली इच्छा जर देवाला सांगितली आणि नंदादीपासाठी जर कॉन्ट्रीब्युशन केलं, डोनेशन दिलं आणि नंदादीप जर तुम्ही लावला तर त्याच्यामध्ये नंदादीप लावलेल्या तारखेपासून त्याचा गुड रिझल्ट म्हणजे काही दिवसामध्ये चांगल्या बातम्या, चांगल्या गोष्टीची निर्मिती झालेली पाहायला मिळते. असे बरेचसे लोक अनुभूती आम्हाला सांगतात की गुरुजी आम्ही नंदादीप लावला होता आणि असं असं झालं, आम्ही देवाला असं असं म्हणत आम्हाला सांगितली होती, त्याचा आम्हाला लगेच गुड रिझल्ट मिळाला. एवढा पॉवरफुल देवता असलेला नंदादीप आहे. का तर तो 24 तास अखंड चालू आहे. पूर्वीच्या काळी MSCBच्या लाईट नसायच्या, दिव्यांवरती मंदिरं असायची. पण 1972ला जेव्हा MSCB आमच्याकडे आली तेव्हा बाकीचे सगळे दिवे बंद केलेत आणि म्हणून गाभाऱ्यातले ह्या 2 समय ज्या आहेत त्या निरंतर स्वरूपामध्ये असलेला अखंड नंदादीप आहे. 24 तास अखंड चालू आहे. पहाटे जेव्हा आम्ही 5 वाजता 5:30 वाजता येतो तेव्हा त्याच्यामध्ये तूप रिफिलिंग केलं जातं. संध्याकाळी जेव्हा आम्ही 9 वाजता मंदिर बंद करतो परत एकदा रिफिलिंग केलं जातं आणि म्हणून ते 24 तास अखंड नंदादीप देवासमोर निरंतर चालू ठेवलेला हा दीप आहे. मग भक्त लोक जे तुपासाठी डोनेशन देतात त्या डोनेशनवरती हा दीप अखंड स्वरूपामध्ये चालू आहे.
तिसरी अन्नदान सेवा, जसे की आपल्या इस्कॉनमध्ये सुद्धा हे केलं जातं. आमच्याकडे कांदा लसूण चालत नाही, नरसिंह भगवंताला कांदा लसूण चालत नाही. जसं आपल्या इस्कॉनमध्ये पण तसंच आहे की कांदा लसूण अलाउड नाही, तसंच आलेल्या भक्तांना कांदा लसूण विरहित प्रसाद मिळावा म्हणून 12 वाजता दररोज अन्नदान आहे. आणि चौथी सेवा गोसेवा, देणगी सेवा, की आपल्याबरोबर ती आपल्या गाईची सुद्धा सेवा झाली पाहिजे. म्हणून जेवढं या 3 सेवेला महत्त्व आहे तेवढंच गाईच्या गोसेवेला सुद्धा महत्त्व आहे. म्हणून गाईची सेवासुद्धा महत्त्वाची, म्हणून ती निरंतर स्वरूपामध्ये ह्या सगळ्या सेवा आतमध्ये चालू आहेत. ह्या चारही सेवांमध्ये आतमध्ये जो काउंटर आहे तिकडे ऑनलाईन ऑफलाईन सेवा तुमच्या वतीने देणगी गुरुजी स्वीकारताय. आणि त्या देणगीवरतीच या मंदिराचं ॲडमिनिस्ट्रेशन सगळं चालतं, की आपण जी काही देणगी यथाशक्ती देऊ त्या देणगीवरतीच या सगळ्या मंदिराचा चरितार्थ भक्तांनी दिलेल्या फंडिंगमधून तो फक्त फंड्स क्रिएट केला जातो आणि त्या फंडिंगमधून सगळं प्रॉपर मॅनेजमेंट या मंदिराचं व्यवस्थापन चालतं. म्हणून ह्या निरंतर सेवा या ठिकाणी चालू आहे. माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव प्रसाद विलास दंडवते. नरसिंह मंदिराच्या मी मुख्य पुजारी प्रधान अर्चक आहेत. गेले पिढ्यानपिढ्या आमच्याकडे ही देवता सेवा आमच्याकडे आहे, म्हणून निरंतर स्वरूपामध्ये सेवा आम्ही या ठिकाणी करतो. आता आमच्या 46 पिढ्या झाल्या की देव आमच्याकडनं सेवा करून घेत आहे. लक्षात, प्रत्येक पिढीमध्ये एक पुत्ररत्न होतो, प्रत्येक पिढीत एक पुत्ररत्न होतो. म्हणून विदाऊट एनी ब्रेक एकदाही आमच्या पिढीचं खंड झालेलं नाही आहे. आम्ही सगळे वैवाहिक लोक आहेत, परंतु प्रत्येक पिढीमध्ये देवाच्या आशीर्वादाने जो संतान होती, मुलगा होतो, त्या मुलाला देवाची पूजा केली जाते. म्हणून गेले पिढ्यानपिढ्या ही सेवा देव आमच्याकडनं करून घेतो आहे. म्हणून निरंतर स्वरूपामध्ये ही सेवा या ठिकाणी आमची चालू आहे. 46 पिढ्या कार्यरत अखंड स्वरूपामध्ये आहे. आम्ही पण प्रसार आणि प्रचार एवढंच काम करतो, सेवा म्हणून आम्ही काम करतो. आम्हाला मेव्याची अपेक्षा नाही, परंतु देव आमची सेवा फुकट करून घेत नाही. त्याचा फुल नाही फुलाची पाकळी मेवा आम्हाला देतो आणि त्याच्यावरती आमचा प्रपंच भागतो. एवढी सेवा देवाची निरंतर स्वरूपामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणून नरसिंह देवता ही सगळ्यात पॉवरफुल देवता आहे. म्हणून याचीसुद्धा तुम्ही सेवा करताना तन मन धन लावून मनापासून करा, तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. अशी देवता मुख्य देवता आहे नरसिंह देवता. म्हणून बघा, सगळे लोक नरसिंहाला घाबरतात की उग्र देवता आहे, कडक देवता आहे. तसं नाही आहे. तुम्ही त्याला शरण गेला की नाही की ती तेवढीच प्रेमळ आहे, तेवढीच प्रेमळ आहे. पण त्याला तुम्ही शरण गेलं पाहिजे. तुम्ही त्यांचं पूजा अर्चना अलक्षात, ध्यानदान अलक्षात सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मनन चिंतन जप जाप्य व्रत वैकल्य ह्या देवतेच्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. त्याचं फलाची फलश्रुती आपल्याला ती दिल्याशिवाय राहत नाही. ती पॉवरफुल देवता नरसिंह देवता आहे. अलक्षात सगळं आज तुम्ही दिवसभर इथं आहात, छानपैकी मंदिर सगळ्यांनी पहा. घाटावरती सुद्धा 2 नद्यांचा संगम आहे, सगळेजण घाटांवरती जावा. फक्त काय, नद्यांना आता पाणी जास्त आहे त्यामुळं बुडण्याची शक्यता दाट असते, त्यामुळं पोहायचं वगैरे काही करू नका, पात्रामध्ये उतरू नका. जे काय करायचे तुम्ही हातपाय धुवून प्रोक्षण करू शकता. लक्षात, मग भजन कीर्तन प्रवचन तुम्हाला जी काही सेवा करायची इथं तुम्ही करू शकता. लक्षात, नंतर प्रसादाचा आस्वाद संध्याकाळी 5:30 वाजता देवातर्फे भात आमटीचं नियोजन केलेलं आहे. लक्षात, भात आमटीचा प्रसाद सगळेजण घ्या. लक्षात, असा दिवसभर देवाच्या चरणी सगळी सेवा व्यतीत करा, देवाला समर्पण करा. लक्षात, ज्या भक्तांना यथाशक्ती मंदिरासाठी द्यायचं आहे त्यांनी आतमध्ये तुमच्या इच्छेने द्या. कुणालाही कसलंही बंधन नाही, कुणालाही कंपल्शन नाही की तुम्ही दिलं पाहिजे असंही नाही. तुम्ही तुमच्या इच्छेने मंदिरासाठी कॉन्ट्रीब्युशन ज्याला ऑनलाईन करायचे त्यांनी ऑनलाईन करा, ज्याला कॅश करायचे ते कॅश म्हणून पेमेंट करू शकता. हरी बोल. आदरणीय प्रभूजी 4 दिवसापूर्वी नीरा नरसिंहपूरला आले होते. त्यांनी मानस व्यक्त केला की असा असा आमचा ग्रुप घेऊन यायचा आहे. हे सगळे लोक नवीन आहेत, त्यांना काही माहिती नाही आहे. ह्या सगळ्या लोकांना भक्तांना मंदिराची माहिती सांगा, मंदिराची कशी पार्श्वभूमी ही सांगा. आमच्याकडं मनोदय व्यक्त केला आणि म्हणून प्रभूजींना आणि सगळ्या इस्कॉनला सगळ्यांना पण 3 वेळा सगळ्यांनी हरी बोल हरी बोल नामस्मरण करा. सगळ्यांनी बोला हरी बोल हरी बोल हरी बोल. श्रीकृष्ण भगवान की, नरसिंहदेव भगवान की, भक्त प्रल्हाद देव भगवान की, प्रभुपाद की.
नरसिंह हो हो नरसिंह जयंती आमचा जो उत्सव आहे देवाचा मुख्य उत्सव तो नरसिंह जयंती उत्सव सांगतो. हा जो उत्सव आहे वर्षातनं एकदा आमचा उत्सव 10 दिवसाचा असतो. आमची जी यात्रा आहे ती 10 दिवसाची यात्रा आहे आणि ह्या 10 दिवसामध्ये वैशाख शुद्ध षष्ठी मराठी कॅलेंडरमध्ये वैशाख शुद्ध षष्ठी षष्ठी ज्या दिवशी आहे त्या दिवशी देवाच्या यात्रेला प्रारंभ होतो सुरुवात. आणि वैशाख शुद्ध चतुर्दशी त्या दिवशी असते नरसिंह जयंती. त्या जयंती दिवशी असतो जन्मकाळ. आम्ही काय करतो सूर्यास्ताच्या वेळी निम्मा सूर्य डुबलेला कारण वरच तसा आहे निम्मा डुबलेला आहे आत नाही बाहेर नाही म्हणून उंबऱ्यामध्ये नर आणि सिंह म्हणजे मानवाचं अर्धरूप प्राण्याचं अर्धरूप म्हणजे सिंहाचं रूप लक्षात. अंधार नाही दिवस नाही म्हणून सायंकाळची वेळ लक्षात. अस्त्रानी नाही शस्त्रानी नाही म्हणून नखानी असं वरच आहे. आणि म्हणून हे नरसिंह अवतार या पिरियडला झाल्यामुळं या कालखंड झाल्यामुळं बरोबर सूर्यास्ताच्या वेळी निम्मा सूर्य डुबलेला असतो निम्मा उघडा असतो अशा सूर्यास्ताच्या वेळी आम्ही श्रींचा जन्मकाळ करतो. आणि दुसऱ्या दिवशी नेमकी पौर्णिमा असते वैशाख शुद्ध पौर्णिमा नेमकी बुद्ध पौर्णिमा असते. त्या बुद्ध पौर्णिमे दिवशी देवाच्या जयंती जन्मकाळाचं पारणं करतो आणि प्रतिपदेला म्हणजे वैशाख वद्य प्रतिपदेला देवाची गोपाळ काल्यानी यात्रेची सांगता होती. असं हे आमची 10 दिवसाची यात्रा वर्षातनं एकदा हा उत्सव मोठ्या प्रमाणावरती केला जातो. 2 ते 3 लाख लोक यात्रेसाठी येऊन जातात. 2 ते 3 लाख लोक नरसिंह देवते यात्रेसाठी येऊन जातात. आणि म्हणून ह्या देवतेला सगळ्यात पॉवरफुल देवता आहे म्हणून मी मगाशी म्हणालो की उपास्य देवता असल्यामुळं श्रद्धा देवता असल्यामुळं असंख्य भक्त लोक देवाच्या दर्शनासाठी ह्या दरम्यान 2 ते 3 लाख लोक येतात. अजून एक थिंग 2000 सालापर्यंत एकाही इस्कॉनच्या भक्ताला हे नरसिंह मंदिर माहिती नव्हतं कोणालाच माहिती नव्हतं. परंतु मीरा रोडला म्हणजे मुंबईपाशी मीरा रोड आहे तिथं कमलोचनदास प्रभूजी आहेत या लक्षात. ते कमलोचनदास प्रभूजी सध्या मीरा रोडचे इस्कॉनचे प्रेसिडेंट आहेत. आता त्यांच्याकडे वापी म्हणजे गुजरातमध्ये वापी म्हणून आहे तिथला त्यांच्याकडं ॲडिशनल चार्ज झालेला आहे तिथले ते प्रेसिडेंट आहेत आणि त्यांचा तो नुकताच संन्यास झाला आहे. तर हे कमलोचनदास प्रभूजी 1999-2000 साली आमच्याकडे येऊन गेले पहिल्यांदा. आणि जशी आता मी तुम्हाला माहिती दिली तशी त्यांनी त्यावेळेस माझ्याकडनं माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्राचा उल्लेख आवर्जून करायला लागले याचा नामोल्लेख करायला लागले. मग हळूहळू काय झालं मौत पब्लिसिटी होत गेली. जे भक्त लोक पंढरपूरला येतात पंढरपूर सगळ्यांना माहिती आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा पंढरपूर त्यामुळे सगळ्यांना पंढरपूर माहिती आहे. मग कमलोचनदास प्रभूजी जेव्हा नीरा नरसिंहपूरला आले माहिती घेतली प्रसार आणि प्रचार त्यांच्याबरोबर ती भरपूर यूथ लोक आले गृहस्थाश्रमी लोक आले विद्यार्थी लोक आले. नारायणी देवी म्हणून एक माता आहेत त्यांच्यामध्ये एक माता आहेत नारायणी माता म्हणून त्या पण असं महिलांसाठी काम करतात सगळ्या माता भगिनीसाठी काम करतात मीरा रोडला. तर त्या दोघांनी प्रसार आणि प्रचाराचं एवढं काम केलं आहे लक्षात. आज तागायत आता 2025 चालू आहे जे पंढरपूरला भक्त लोक इस्कॉनचे येतात महाराष्ट्रातनं अदर दॅन महाराष्ट्रातनं हे सगळे भक्त लोक नीरा नरसिंहपूर येऊन जातात. मग वर्षातनं 1 लाखपेक्षा जास्त लोक येतात. 1 लाखपेक्षा सध्या लोक इस्कॉनचे यायला लागतात. म्हणून वर्षभरामध्ये एवढी माहिती प्रसार आणि प्रचार लोक करतात आणि केवळ माउथ पब्लिसिटी याला पैसे नाही चार्ज नाही काही नाही सोशल मीडिया वापरायचं नाही काही नाही केवळ माउथ पब्लिसिटीमुळं भक्तांपर्यंत नरसिंहपूर पोहोचलं आहे. आणि जे भक्त नीरा नरसिंहपूरला पंढरपूरला आले की ते आवर्जून नीरा नरसिंहपूरला व्हिजिट करतायत. एवढ्या आता इस्कॉनचे लोक येतात. पुणे जिल्ह्यातले आमचे 3 मंदिर आहेत कॅम्पचं निगडीचं आणि कात्रजचं ते लोक येतात. सोलापूरचे लोक येतात. मुंबईमधनं गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी मीरा रोडचे ठाण्यातले असे भक्त लोक टूर काढतात आणि पंढरपूर आणि नीरा नरसिंहपूर आवर्जून त्यांच्या सहलीमध्ये समावेश करतात की लोकांना 1 दिवसामध्ये हे गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत ह्या देवतांचं दर्शन झालं पाहिजे हा त्याचा मागचा उद्देश असतो. आणि एकाने दुसऱ्याला तिसऱ्याने असं सांगितलं की ऑटोमॅटिक लोक येऊ लागतात. म्हणून हे लोक आज सगळ्यात आमच्याकडे पोचत आहेत. एवढं प्लॅटफॉर्म इस्कॉननी नीरा नरसिंहपूर आणि पंढरपूरला दिला आहे लक्षात. जगोद्धारामध्ये सगळ्या जगामध्ये इस्कॉनचं काम चालू आहे लक्षात.
हे निरंतर स्वरूपामध्ये काम अखंड चालू आहे. पण सगळ्यात विशेष बघा, कांदा लसूण अजिबात चालत नाही. प्रपंचात कांदा लसूण खाल्ल्याशिवाय काही लोकांना जमत नाही. खरं आहे की नाही? हां, इथं पूर्णपणे विरुद्ध बाजू आहे, विरोधाभास आहे. मग ज्याचा त्याग करायचा आहे तो इथं त्याग सांगितला आहे करायला. तो त्याग करा तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. म्हणून त्यासाठी इस्कॉनची प्रभुपादांनी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या पुरंतर भक्त लोकांनी पुढे सांभाळल्यात. म्हणून आपण सगळे लोक इस्कॉनचे सगळे सेवक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. हे सगळ्यात मोठं भाग्य आपल्याला आहे. आणि म्हणून इस्कॉनमधून आलेली सेवा ही प्रत्यक्ष देवाच्या चरणी गेलेली सेवा आहे, लक्षात. म्हणून त्या भाग्यातनं आपण या ठिकाणी सगळेजण आज अटॅचमेंट त्याच ठिकाणी आपण आहोत. हरी बोल. बोला. हरे कृष्णा. एक मिनिट थांब, एक थांब. तर आपल्याला चांगलं वाटलं, किती सुंदर पद्धतीने सांगितलं. आणि प्रभूजी आपल्यामधलेच एक आहेत असं वाटलं, कारण इस्कॉनच्याबद्दल त्यांना एवढं आपलंपण आहे. आणि प्रभूजी जे कमललोचन प्रभूंच्याबद्दल सांगत होते, खरोखर फार विशेष व आपल्या इस्कॉनचे वरिष्ठ भक्त आहेत. अलीकडेच त्यांचा संन्यास दीक्षा पण झाली. मीरा रोड मंदिर, मुंबईमधल्या मीरा रोडमध्ये एक आपलं मंदिर आहे, त्याचे जे प्रमुख आहेत. तर पहा, खरोखर ते जे म्हणाले की 2000 वर्षापर्यंत कोणाला माहीत नव्हतं इस्कॉनच्या भक्तांना. 2000 नाही प्रभूजी, आम्हाला गेल्या वर्षापर्यंत माहीत नव्हतं आम्हाला, है ना. परंतु एक आठवड्यापूर्वी मी आलो तर मला पण आश्चर्य वाटलं की एवढं सुंदर मंदिर आणि एवढं महात्मा असणारं मंदिर एवढ्या जवळ आहे आमच्या, तर आम्हाला माहीत नव्हतं. आणि आम्ही कुठून आलेलो आहोत? विटावमधून. तर ज्यादा नाही, 100-1 किलोमीटर, पुण्यापेक्षा जवळच आहे. परंतु आम्हाला माहीत नव्हतं. परंतु भक्तांच्या कृपेने आपल्याला हे माहीत झालं, आपल्याला येण्यास संधी मिळाली. आणि एवढं महात्म्य असणाऱ्या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ व्यतीत करण्याची संधी मिळत आहे. आणि विशेष करून प्रभूजींनी पहा आपल्याला किती आपलंपणासारखं माहिती दिली. आणि इस्कॉनच्याबद्दल, प्रभुपादांच्याबद्दल किती त्यांना आपलंपण आहे. कारण प्रभुपादांनी ते कार्य केलेलं आहे. जसे यांचे एक बंधू आत बसतात, मागच्या वेळेला आलो तेव्हा आमची त्यांच्यासोबत भेट झाली. तर ते आम्हाला हेच म्हणाले की आम्ही आत आल्याच हरी बोल, हरे कृष्ण म्हणून आम्हाला त्यांनी हे केलं. तर आम्हाला लगेच वाटलं की हा आपले भक्तच आहे ते ना, असं वाटलं. आणि ते म्हणाले की खरोखर म्हणजे आपल्या हरे कृष्ण संस्थेच्या मुळे बरेच लोक इथं येतात. आणि आम्ही मागच्या वेळेला आलतो तर दिवसभरात बरेच पुण्याचे, कोल्हापूर, पंढरपूरचे बरेच भक्त येतच होते आपले इस्कॉनचे दर्शनाला ते, है ना. आणि आज आपण एवढे सर्वजण आलेलो आहे. आणि पहा, हे मंदिर एवढं सुंदर आपल्याला जाणवत आहे की किती म्हणजे स्वच्छता आहे इथं आणि किती पवित्रता त्यांनी आबाधित ठेवलेली आहे. गेल्या 46 पिढ्यांपासून ती सेवा करत आहे. आणि खरोखर पहा, आता हे पेशव्यांच्या कालावधीमध्ये बांधलेलं आहे, पण असं वाटतं की अलीकडे का 5-6 वर्षामध्ये बांधलं असेल, है ना. म्हणजे लाकडाचे कामाचे ते तेवढं संवर्धन करतात किंवा त्याची काळजी घेतात. आणि खरोखर त्यांना मग आपण सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. तर त्यांनी जी काही सेवा सांगितली, तर आपण सहाय्य करतोय असा विचार करायचा नाही. आपण आपले विशेष भगवंताची कृपा प्राप्त करत आहे त्याच्याद्वारे. उलट आपण आपल्या जीवनाचा उद्धार करत आहोत, त्यांना सहाय्य करू, है ना. मग त्यांची जी काही सेवेचं काही स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने मदत करा. आणि विशेष करून नंदादीप त्यांनी सांगितलं, अभिषेक आहे, ज्यांना कोणाला जे शक्य आहे ते तुम्ही करा. अन्नदान आहे, गोसेवा आहे. आणि त्यांच्या वतीनं आपल्याला सायंकाळी प्रसाद पण दिला जाणार आहे. तर सर्वांनी आपल्या आपल्या क्षमतेनुसार सेवा करा. आणि खरोखर जसं आपण बऱ्याच मंदिरमध्ये जातो, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी जातो, परंतु यांच्या बोलण्यावरनं, यांच्या आपल्यासोबत आचरणावरून आपल्याला वाटतं की पूर्णतः निस्वार्थ भावनेने सेवा चालू आहे, है ना. तसं त्यांनी म्हणले की इथं सेवा करत आहेत, मेवेची अपेक्षा नाही आहे, है ना. ते सेवा भावनेनं करत आहेत. ते म्हणतात की भगवान त्यांना आपाप जेवढं आवश्यक आहे ते देत आहे, है ना. मग अशा निस्वार्थ भावनेने सेवा केली जाते. तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना सहाय्य केलं पाहिजे. आणि आपण प्रत्येक तीर्थक्षेत्रा ठिकाणी यात्रेच्या वेळेला सांगतो की आपण ग्रस्त आहोत, आपण इथं येतो आणि आल्यानंतर एवढं सुंदर दर्शन प्राप्त होतं, हे सर्व सुविधा प्राप्त होतात. हे का प्राप्त होतात? कारण यांच्यासारखे काही कुटुंबीय पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणाची सेवा करतात. सर्व काही स्वच्छता करणं, सेवा करणं, बाकीचं सर्व नियोजन करणं, आणि त्यामुळे आपल्याला एवढं दर्शन मिळतं. मग आपलं गृहस्थांचं कर्तव्य आहे की त्यांना सहाय्य करणं त्यांच्या सेवेमध्ये. मग सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आता आपण दिवसभरात जेव्हा आपण आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आत जावा, दर्शन घ्या. तिथं बाजूला प्रभूजी बसलेले आहे, तिथं आपण पावती करा, ऑनलाईन, कॅश, जे काय असेल आपल्या क्षमतेनुसार, हां, ठीक आहे. आणि प्रभूजींसाठी आणि पूर्ण मंदिराच्या पुजारी भक्तांच्या समुदायासाठी आपण 3दा आपल्या इस्कॉन पद्धतीने
जोरात हरी बोल म्हणून त्यांचं धन्यवाद मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ठीक आहे, हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. प्रभूजी गुरुजी एकच आमच्या भक्ताने विशेष भगवंतांना तुळशी बनवून आणलेले.